नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मला देवघर मी साफ करून ठेवलं आहे. देवाचे कपडे वगैरे सगळं काही धुवून घेतलं आहे. गुरुवार असल्यामुळे सकाळचं सगळं घरातलं काम आवरून घेतलं. आज पूजा वगैरे भरपूर असल्यामुळं मी घरातलं काम आधी लवकर आवरून घेते, मग आपल्याला निवांत वेळ भेटतो. आणि त्यात आज मला देवघर पण साफ करायचं होतं. तर मग मी आधी सगळं देवघर साफ करून घेतलं, देव बाहेर काढून घेतले. आता देव मला स्वच्छ करायचे. तर म्हटलं चला मी देव कशा स्वच्छ करते हे पण तुमच्याशी शेअर करते. तर आता एकदम साध्या आणि घरगुती पद्धतीने मी देव साफ करणार आहे. कारण कसलं पण केमिकल आपण देवावर जर वापरलं तर त्याची निगेटिव्ह फिलिंग आपल्याला तर राहतेच. पण असं मनाला एक बेचैनी असते की आपण ह्याने देव साफ केले. तर चला आता एक घरगुती ट्रिक मला म्हणजे माहीत झाली आहे, तर मी त्या पद्धतीने आता देव साफ करणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर पहा, हा माझा देवाचा तांब्या आहे. तर किती खराब झाला आहे पहा. आता त्याच्यावर डाग पण भरपूर पडलेले आहेत आणि ह्या थंड वातावरणात तांब्याची भांडे काही चांगले राहत नाहीत. तर आता चला आपण याला घासणार आहे. पण आता ते कशाने घासायचं हे पण मी तुमच्याशी शेअर करते. चला तर मग आता काय काय घ्यायचं आपल्याला हे पाहूया. इथं मी 2 वाट्या छोट्या गव्हाचं पीठ घेतलंय. 2 चमचे मी हळद पावडर घेतली आहे. आपण जी खायला वापरतो ती हळद घेतली आहे. त्यानंतर हे 2 चमचे मी इथं मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर 2 मोठे लिंबू मी कापून याच्यात त्याचा रस पिळून घेतला आहे. भरपूर रस पडला आहे लिंबांना, त्याच्यामुळं भरपूर असा रस घेतला आहे मी लिंबाचा. त्यानंतर हे चांगलं मिश्रण आहे ना असं मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि आता हे मी आपल्या ह्या तांब्यावरती अप्लाय करून पाहते. तर पहा, हा आपला तांब्या किती खराब आहे. तर आता हे व्यापार आहे ना त्याच्यावर थोडंसं लावून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता रिझल्ट एक अगदी 2-3 सेकंदात एवढा फरक झालाय आणि किती मस्त असा आपला हा तांब्या निघलाय. हा भाग आणि हा भाग तुम्ही पाहू शकता इथं. हे पहा, आपल्याला फक्त हलक्या हाताने याच्यावर असं हे करायचं आहे आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. खूप छान आहे. एकदा ट्राय नक्की करून पहा. आणि हे केमिकलयुक्त असल्यामुळं आपण आता हे देवाला सुद्धा वापरू शकतो. तर पहा, आता एकदा तुम्ही रिझल्ट पाहू शकता. तांब्या आपला किती खराब झालता. ह्या गार वातावरणामध्ये ना तांबे आपले तांब्याचे खूप खराब होत असतात देव घरातले. तर पहा, हा आहे रिझल्ट. खूप छान आहे. एकदा नक्की करून पहा. तर चला मी अशीच सगळे भांडे आता साफ करून घेते आणि आपले देव पण साफ करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर पहा, आता हे सगळं जे आहे ना तर ते आपण इथं देवाला लावून घेऊया असं. तर पहा, असं मी लावून ठेवलं होतं देवांना सगळ्यांना आणि सगळ्या भांड्याला देवाला लावून होईपर्यंत याला मी तसंच ठेवलं. आणि त्यानंतर आता फक्त हलक्या हाताने याला आपल्याला धुवून काढायचं आहे. तर पहा, किती मस्त आपले देव निघत आहेत. काहीच गरज नाही देवांना केमिकल लावायची. त्यामुळे आता
तर अशा पद्धतीने जर आपण देव साफ केले ना तर खूपच छान, कसलं केमिकल न वापरता, काही न वापरता. हे पहा, तर अशा घरगुती पद्धतीने मी देव स्वच्छ केले. त्यानंतर देवाची भांडी पण स्वच्छ करून घेतले. पितळ आणि तांब साफ करण्यासाठी भरपूर केमिकलयुक्त लिक्विड आहेत, पावडर आहेत, परंतु त्याने जर देव स्वच्छ करायचं म्हटलं तर आपल्या मनाला ते बरं वाटत नाही. आणि म्हणूनच मी म्हणजे शोधत होते की घरगुती आपल्याला असं देव स्वच्छ करण्यासाठी काहीतरी भेटावं. तर असंच इंस्टाग्रामवर पाहत असताना मला एक रील भेटली. ट्रेनची रील होती ती. तांब्याची भांडे स्वच्छ करण्यासाठी जी ही ट्रिक होती ती मी पाहिली आणि करून पाहिली, तर रिझल्ट खरंच चांगला आला. आणि मग मी विचार केला की आपण देव पण ह्या ट्रिकने स्वच्छ करू शकतो. तर त्यासाठी मी ते देव पण स्वच्छ करून घेतले आणि नंतर म्हटलं मग चला आता हे तुमच्याशी पण शेअर करावं. रिझल्ट खूप छान आला म्हणूनच तुमच्याशी मी शेअर केलं. आणि सगळे देवाची भांडे सगळं काही स्वच्छ करून घेतलं. महिन्यातून एकदा आपण आपल्या घरातले देव स्वच्छ करायला पाहिजेत बरं का. कारण काय होतं, देवघरामध्ये पण आहे ना आपण तेलकट हात लागलेले असतात, तुपाचं दिवे लावतो, ते सगळे हात लागलेले असतात देवांना. त्यानंतर आपण दही, दूध, तूप असा पंचामृताने अभिषेक घालत असतो, त्यामुळे ते चिकट झालेले असतात. तर अशा महिन्यातून एकदा जर आपण स्वच्छ करून घेतले ना तर आपले देव पण खूप चमकतात आणि खूप भारी वाटतं, म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं. तर मी आता दर अमावस्येला देव स्वच्छ करत असते. परंतु आता आपली आषाढी एकादशी आलेली आहे. सगळ्यात मोठा आपला सण म्हणजेच आषाढी एकादशी आली आहे. त्यानंतर मग गुरुपौर्णिमा पण आली आहे. त्यासाठी मला हे सगळं देवघर स्वच्छ करायचं होतं. तर मी देवघर वरूनच आधीच स्वच्छ करून ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहिलं मी देव पण स्वच्छ केले. त्यानंतर भांडे वगैरे सगळे स्वच्छ केले. आता पंचामृताने अभिषेक घालून घेतला. कारण ज्या वेळेस आपण देव असे स्वच्छ करून घेऊ ना त्यावेळेस आपल्याला देवांना अभिषेक घालायलाच पाहिजे. साधा पाण्याने घातला तरी पण चालतो, परंतु मी दही, दूध म्हणजे पंचामृताने अभिषेक घालत असते. आणि पंचामृत नाही भेटलं तर फक्त दुधाने पण मी अभिषेक घालत असते ते. आणि त्यानंतर मग कलश पण मी ठेवला. आता येते शनिवारी देवशयनी आषाढी एकादशी येते. तर त्या दिवशी आपल्याला भरपूर सेवा असतात, देवपूजा असते आणि कुणाला देवाला पण जायचं असतं, कुणी पंढरपूरला गेलेलं पण असेल. तर आम्ही पंढरपूरला जाऊन आलो. घरातलं भरपूर काम असतं आणि त्यातच मग आपल्याला देवघर स्वच्छ करायचं, देव स्वच्छ करायचे, मग यात भरपूर वेळ जातो. त्यासाठी मी देव स्वच्छ आधीच करून घेतले. आता एकादशीच्या दिवशी फक्त अभिषेक करायचा आणि आपल्या सेवा करायच्या. तर मैत्रिणींनो, येत्या 25 जुलै 2026ला आलेली जी देवशयनी आषाढी एकादशी आहे ना, त्या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वाची एक सेवा करायची आहे. आणि ती सेवा भगवान विष्णूंची अत्यंत आवडती सेवा आहे, म्हणूनच आपल्याला ती सेवा करायची आहे. तर ती सेवा काय आहे ही मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, शनिवारी एकादशी येते आणि त्याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते बघा. त्या दिवसापासूनच भगवान विष्णू शेषशयनी निघून जातात आणि पृथ्वीचा कारभार भगवान शंकराकडे जातो. चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची सेवा करणं, व्रतवैकल्य करणं, धार्मिक कार्य करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर शनिवारी एकादशी आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं सगळं आवरून घ्यायचं आहे. त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना उपवासच असतो आणि आपल्याला जी सेवा करायची आहे ती रात्रीच्या 12 वाजता करायची आहे. तर रात्रीच्या 12 वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. आता ही सेवा 3 दिवस, 21 दिवस, 11 दिवस अशी पण केली जाते, परंतु आपल्याला एक दिवसीय हे मंडल करायचं आहे. भगवान विष्णूंची ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा अतिशय प्रिय आहे बरं का. या सेवेला नियम अटी काहीच नाही बरं का. फक्त ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार तर वर्जच राहणार आहे. कारण त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आपण मांसाहार अजिबात करणार नाहीत आहोत. आपल्याला पूजा मांडणी करायची असेल तर आपण करू शकतो, पण ज्यांना कुणाला वेळ नाही किंवा नाही करायची त्यांनी आपल्या देवघरापुढे बसून जरी ही सेवा केली तरी पण आपल्याला काहीच नाही. रात्रीच्या 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे हे पठण संस्कृतमध्ये करायचं आहे. 21 वेळा आपल्याला हे पठण करायचं आहे आणि 21व्या वेळेस आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे. आपल्याला स्तोत्र 21 वेळा वाचायचं आहे हे लक्षात घ्या आणि फक्त एकदाच आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे. म्हणजे आपलं एक मंडल होतं आणि आपली सेवा पूर्ण होते.
आपल्याला या सेवेला अर्धा ते पाऊण तास लागतो, म्हणजे 12:30 ते पावणे 1पर्यंत आपल्या सेवा होऊन जाते. परंतु या सेवेने जो काही आपल्याला आनंद मिळतो, जी काही आपल्या घरात पॉझिटिव्हिटी वाढते आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह भावना वाढते. जेवढे आपण पॉझिटिव्ह राहू, जेवढे आपण आनंदी राहू ना, तेवढ्या गोष्टी आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह घडत असतात बरं का. तर ही अतिशय सुंदर अशी सेवा एकदा नक्की करून पहा. आता आपल्याला सकाळी उठल्यानंतर नैवेद्य करायचं आहे. आपल्याला उपवासच असतो, सोडायचा असतो, त्यामुळे आपण नैवेद्य करणारच आहोत. नैवेद्यामध्ये आपण साधा शिरा जरी केला तरी पण चालून जातो. त्याचा नैवेद्य आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या बाळकृष्णाला दाखवायचा, आरती करायची आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा. ही व्यंकटेश स्तोत्राची एकदा सेवा नक्की करून पहा.